1971 ला पहिली आत्महत्या झाली आणि दरवर्षी आता जवळपास 2,500 ते 3,000 शेतकरी आत्महत्या करतात आणि याचा ऑफिशियल आकडा फक्त 2,500 ते 3,000 आहे. अनऑफिशियल तर किती असतील माहित नाही. माझे मित्र आज म्हणतात की काय करतोय रे, काय नाही 2 BHK फ्लॅट घेतलाय, मग त्याचं लोन फेडतोय आणि मग लोन फेडण्यामध्ये पुढचे 20 वर्ष जातात. मग आपल्याला झोप पाहिजे का गादी पाहिजे? वा, आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला तर ते 10 बाय 10च्या एका रूम मध्ये त्यांचं कुटुंब झोपायचं 10-12 जणांचं. आमच्या एका 10 बाय 10च्या रूम मध्ये आमच्याकडे 18 जण झोपायचे. अरे वा, तर एवढ्या संघर्षाचा काळ होता आमचा. हॅलो ना, व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू ऑन इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्यासोबत आहे अशोक देशमाने, जे स्नेहवन नावाची एक NGO चालवतात. अशोकचा आणि माझा परिचय बराच जुना आहे, जवळपास 20 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. अशोक, तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच या शो मध्ये. आणि आता आपण इमोशनली युअर्स मध्ये ओव्हरऑल आपल्या भावनांबद्दल, आपला भावनिक प्रवास जसा राहिलेला आहे किंवा तुझा जसा प्रवास राहिलेला आहे त्याबद्दल. मित्रांनो, अशोक बद्दल सांगायचं झालं तर हा मराठवाड्यातला माझ्याच गावाच्या जवळचा तरुण आहे आणि आम्ही जवळपास बरीच वर्षे एकमेकांना ओळखतो. त्याची खरी ओळख एक इंजिनियर आणि एक चांगली इंजिनिअरिंग मधली नोकरी सोडून त्याने स्वतःची NGO सुरू केलेली आहे. स्नेहवन आज जवळपास 100 ते 125 मुलांचा सांभाळ करत आहे आणि फक्त त्यांना शिक्षणच नाही तर अतिशय आवश्यक जीवनमूल्य आणि एक परिपूर्ण माणूस बनवण्याचं काम हा अशोक करत आहे. अशोक, तुझ्या कामाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. कौतुक करावं तेवढं त्याबद्दल कमी आहे. धन्यवाद. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात की सुरुवात कशी झाली, ज्या वेळेला तू इंजिनिअरिंग साठी गेलास किंवा तुझं आयुष्य आतापर्यंत कसं राहिलं याच्याबद्दल जरा. पहिल्यांदा तर जसं तुम्ही म्हटले की मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यामध्ये मंगरुळ म्हणून छोटं गाव आहे. त्या छोट्या गावामध्ये माझं बालपण गेलं. माझे आई वडील दोघेही शेतकरी आहेत. वारकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाल्यामुळे संत ज्ञानेश्वर तुकोबांचे अभंग ऐकत ऐकत मी मोठा झालो. गाथा ज्ञानेश्वरी वाचत वाचत मी मोठा झालो. आणि गाव जसं टिपिकली एखाद्या मूवी मध्ये दाखवतात तसं छोटं गाव असतं, शेतकरी असतो, त्याचा दुष्काळ, अडी अडचणी, प्रचंड हालाकीची परिस्थिती, ह्या सगळ्या भागामधून, ह्या परिस्थितीमधून मी गेलो. बरोबर. आई वडील दोघेही शेतकरी असल्यामुळे आई दुसऱ्याच्या इथे 20 रुपये रोजाने शेतात कामाला जायची. आणि त्या 20 रुपयावरती वडिलांनी जे कमवले त्याच्यावरती आमच्या कुटुंबाचा निर्वाह व्हायचा. आणि हे सगळं चालू असताना मी 7वी पर्यंत गावात शिकलो. 7वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं सगळं शिक्षण झालं. 7वीच्या नंतर 8वी 9वी 10वीला मी बाजूच्या गावामध्ये गेलो. तर तिथे जात असताना मुलींना ST फ्री होती. 7-8 किलोमीटरवरती गाव होतं. आमच्याकडे सायकल नव्हती, बाकी काही नव्हती. तर मग आम्ही कमांडर जीपच्या वरती बसून आम्ही रोजचा प्रवास करायचा. जवळपास गावाकडे तोच चाललाय. तर तो कमांडर बसच्या बोनट वरती बसून किंवा मागे लटकून किंवा वरती बसून टपावरती बसून असा आमचा प्रवास व्हायचा. मग 8वी 9वी 10वीचं शिक्षण आम्ही इतक्या तशा परिस्थितीमध्ये कम्प्लीट केलं. टिफिन आम्हाला लहानपणी कधी मिळाला नाही. कागद घ्यायचा, कागदामध्ये 2 चपात्या गुंडाळायच्या, त्याच्यावर थोडीशी चटणी टाकायची आणि हातामध्ये दप्तर घेऊन शाळेला जायचं. बरोबर. हे सगळं चालू असताना मला खूप चांगले शिक्षक भेटले, ज्यांनी माझ्या बालमनावरती खूप चांगले संस्कार केले. आपण समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे, आपण संघर्ष करायला पाहिजे, कधी हार नाही मानायला पाहिजे. आणि मग लहानपणापासून एक जिद्द होती की आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचंय, आपल्याला चांगलं शिक्षण घ्यायचंय. आणि मग 7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर 8वी 9वी 10वीला जेव्हा मी दुसऱ्या गावी गेलो तर त्या 3 वर्षात माझा स्कोअर चांगला होता. त्यामुळे वडिलांना वाटलं की आता हा 10वी पर्यंत खूप चांगल्या टक्केवारीनं पास झाला, त्याला पुढचं शिक्षण द्यायला पाहिजे. पण घरची गरिबी खूप होती. 2 रुपये 3 रुपयासाठी सुद्धा मारामारी कधी कधी करावं लागायची. आणि 9वी मध्ये असताना आमचे एक काठोळे सर म्हणून होते, त्यांनी मला एक स्वामी विवेकानंद नावाचं पुस्तक वाचायला दिलं. अच्छा. आणि त्या पुस्तकाने माझ्या बालमनावर खूप प्रभाव केला की आपण विवेकानंदांचं चरित्र, विवेकानंदांच्या असे घडवा तुमचं चरित्र एक पुस्तक होतं. अच्छा. आणि ते चरित्रवान कसं व्हावं तरुणाने, याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मार्गदर्शक तत्वे, त्यांचे नीतिमूल्य त्याच्यात दिलेले होते. आणि ते वाचल्यानंतर मला खूप उभारी मिळाली. माझ्या विचारांना एक दिशा मिळाली की आपण कसं जगायला पाहिजे आणि का जगायला पाहिजे. आणि मग 10वी पर्यंत गावात शिक्षण झालं. 10वीच्या पुढे मी परभणीला गेलो. परभणीला गेल्यानंतर तिथून घरून 200-300 रुपये महिना यायचा खर्चण्यासाठी. आणि मग स्वतः काम करायचं, स्वयंपाक स्वतः हाताने करायचा,
सकाळी 7ला कॉलेज असायचं, 1 वाजता वापस येऊन परत हाताने स्वयंपाक करून खायचा. असा तो संघर्षाचा काळ होता. आणि मग तिथे ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, बाकीच्या गोष्टी केल्या. आणि मग 11वी-12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन केलं कम्प्युटरमध्ये, मास्टर्स केलं कम्प्युटरमध्ये. मास्टर्स करत असताना ग्रॅज्युएशन कुठून झालं? ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स दोन्ही माझं नांदेड विद्यापीठात झालं. अच्छा. नांदेड विद्यापीठाच्या अंतर्गत झालं, परभणीमध्येच. परभणीमध्ये. आणि दोन्हीमध्येही खूप चांगल्या प्रकारे यश मिळालं. आणि मग तेव्हा असं वाटलं की बाबा आता आपल्याला चांगली नोकरी लागेल, बाकी गोष्टी होतील. पुढचं वर्षभराचं शिक्षण मी हैदराबादला घेतलं, काही सर्टिफिकेशन कोर्सेस तिथे केले. मास्टर्स करत असताना बाबा आमटेंचं काम माहिती पडलं. आणि बाबा आमटेंच्या कामाची माहिती मिळाल्यानंतर तिथे मला जगण्याला दिशा मिळाली. आनंदवंच आणि प्रकाश आमटे, बाबा आमटे, त्यांचे कामं माहीत झाले. पण मग जो मास्टर्स पर्यंतचा जो काळ होता, 11वी पासून मास्टर्स पर्यंत, त्या काळामध्ये मला खूप साऱ्या लोकांनी मदत केली होती. बऱ्याच वेळेस कधी कधी मेसला पैसे नसायचे, कोणीतरी मित्र मेसचे पैसे भरायचा, कोणीतरी रूम भाडं द्यायचा, कोणीतरी नोट्स द्यायचा, जुने कपडे मी लोकांचे घालायचो. आणि मग हे सगळं चालू असताना एक ग्रॅटिट्यूड मनामध्ये होता की आपल्याला समाजाने खूप दिलंय, आपल्याला काहीतरी वापस द्यायला पाहिजे. मास्टर्स झालं, हैदराबादला पुढचा कोर्सेस झाले आणि मी विप्रोमध्ये जॉबला लागलो 2012ला. बरं. विप्रोमध्ये जॉबला लागल्यानंतर मग तेव्हा ठरवलं की आता आपले खूप चांगले दिवस आले. पण हे दिवस जे चांगले आले ते एकट्यामुळे नाही आले, तर लोकांनी आपल्याला मदत केली आहे, लोकांनी आपल्याला शिक्षणासाठी मदत केली, तर आपण आता वापस द्यायला पाहिजे, गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आणि मग दर महिन्याला एक 10% बाजूला काढून मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायला लागलो. मुलांच्या फीस भरणं असेल, बाकी गोष्टी असतील. काही दिवसानंतर असं वाटलं की पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, पण वेळ पण द्यायला पाहिजे. मग वेळ कसा द्यायचा? शनिवारी रविवारी सुट्टी असायची, तेव्हा मी एम्फॅसिस मध्ये जॉबला लागलो, मगरपट्ट्यामध्ये. रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड, JP मॉर्गन बँकेसारख्या इंटरनॅशनल क्लायंट सोबत मी काम करत होतो. अरे वा. काही वेगळ्या स्वप्नांमध्ये मी रमत होतो की आपल्याला काहीतरी आता लंडनला जाऊन स्थित व्हायचंय, अमेरिकेला जाऊन स्थित व्हायचंय. बाकीचे बरेच मित्र तेही स्वप्न बघत होते. आणि मग तेव्हा मी वेळ पण द्यायला लागलो. शनिवारी रविवारी आपण सुट्टी असेल की आपण आजूबाजूच्या वस्त्यांवरती जाऊन मुलांना शिकवायचं, बाकी गोष्टी करायच्या. आणि ह्या सगळ्या चक्रांमध्ये हळूहळू माझ्या मनाची जडणघडण होत होती. बरं. की आपण जेव्हा एखादा 3 तास मूवी बघतो, तर 3 तास मूवी बघितल्यानंतर जेव्हा तो आपल्याला आवडतो, आपण म्हणतो की पैसे वसूल झाले. आणि नाही आवडलं तर म्हणतो की पैसे वेस्ट गेले. बरोबर. आणि तोच 3 तासाचा जर आपण इतका विचार करतोय, तर आयुष्य देवाने आपल्याला एकदाच दिलेलं आहे, हे उद्या असेल का नाही माहित नाही. मग ह्या आयुष्याचं कुठेतरी चांगलं सार्थकी लागावं, ह्या आयुष्यामधून काहीतरी बेस्ट आपण करायला पाहिजे, ही जिंदगी वसूल करून घेता यायला पाहिजे. अरे वा, जिंदगी वसूल करून घेता यायला चांगला शब्द घेतला. तर जिंदगी वसूल समोर ठेवून मग सुरुवात केली. आणि मग हे ध्येय समोर ठेवून हळूहळू मला वाटायचं की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे, पण नेमकं काय करायला पाहिजे सुचत नव्हतं. बरं. 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात मोठा दुष्काळ पडला होता. हो. आणि त्या दुष्काळामध्ये माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आणि त्या आत्महत्येने मला झंझावून सोडलं. की म्हटलं आता आपण फक्त आधी ऐकायचो पेपरमध्ये किंवा चर्चेमध्ये ऐकायचो की कुठेतरी आत्महत्या होती, फार्मर सुसाईड होत आहेत, असंख्य अडचणी आहेत. 1971ला पहिली आत्महत्या झाली. आणि दरवर्षी आता जवळपास 2,500 ते 3,000 शेतकरी आत्महत्या करतात. आणि याचा ऑफिशियल आकडा फक्त 2,500 ते 3,000 आहे, अनऑफिशियल तर किती असतील माहित नाही. तर मग वाटलं की बाबा ही आता आपल्या गावापर्यंत झळ येऊन पोहोचली, उद्या आपल्या घरातली कोणी आत्महत्या करेल अशी आपण वाट कधी बघायची. मग आपण काहीतरी करायला पाहिजे. मग दिवाळीला गावी गेलो. गावी गेल्यानंतर तो दुष्काळ पाहायला मिळाला की 8-8 किलोमीटरवर पाणी नाहीये, अख्खं गाव कोरडं पडलंय, शेती नाहीये, कुठे हिरवगार नाहीये, सगळं रखरखाट झालंय. गावचे गाव लोक रिकामे होत आहेत, गावचे गाव लोक शहरांकडे धाव घेत आहेत पोट भरण्यासाठी, बेसिक नीड्स साठी. आणि मग मी माझ्या गावात गेल्यानंतर माझ्या गावातल्या त्या तरुणांना भेटलो. ते लोक गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? उद्या जर हे नाही शिकले तर ह्या चक्राचे हे बाहेर पडणार नाही. तर ते म्हटले साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे, आणि नाही शिकलं तर कोणाला फरक पडेल? तर मी म्हटलं बरोबर आहे, शिकून कलेक्टर होणार नाही आणि नाही शिकलं तर मलाही फरक पडणार नाही. उद्या 25 वर्षानंतर मी AC रूम मध्ये बसून कोणीतरी चांगल्या हॉटेलमध्ये किंवा कोणीतरी चांगल्या ऑफिसमध्ये चर्चा करणार की अरे काय सुधरत नाहीये, काही बदल घडत नाहीये, समाजामध्ये बदल घडायला पाहिजे. मग तो कोण करायचं? जेव्हा आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, तर ते प्रेम आपण व्यक्त कसं करायचं? या मातीनं आपल्याला उभं केलंय, या मातीनं आपल्याला जीवनाला आकार दिलाय, तर या मातीचं ऋण कधीतरी आपण फेडायला पाहिजे. मग काय करायचं? तर म्हटलं ह्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. मग कोण द्यायचं? तर मग तिथं तो प्रश्नाचं उत्तर मला मिळालं की यू विल डाय वन डे, सो व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय? WHY, वाय यू आर लिव्हिंग. मग त्या चक्रामध्ये 2 दिवस गेले.
2 दिवसानंतर मला असं वाटलं की वाय आय एम लिव्हिंग, माझ्या जीवनाचं ध्येय काय. माझे मित्र आज म्हणतात की काय करतोय रे, काय नाही 2 BHK फ्लॅट घेतलाय, मग त्याचं लोन फेडतोय. आणि मग लोन फेडण्यामध्ये पुढचे 20 वर्ष जातात. मग आपल्याला झोप पाहिजे का गादी पाहिजे? वा, आपण नेमकं कशासाठी पळतोय? की आपल्याला गादी जर पाहिजे असेल तर आपण गादीसाठी आयुष्यभर पळणार आणि त्या गादीवर झोपला गेल का नाही माहित नाही, त्या मग गादीवर आपल्याला गोळी घेऊन झोपावं लागेल. सत्य परिस्थिती तीच. बरोबर आहे. आणि जर आपल्याला झोप पाहिजे असेल तर झोप तुम्हाला कुठेही लागेल. माझा शेतकरी ढेकूळ उशाला घेऊन, दगड उशाला घेऊन शांत आरामात झोपतो 45 डिग्री तापमानामध्ये. हो. आणि तिथे त्याला कोणताही रोग होत नाही, कोणती डायबिटीज होत नाही, कोणती शुगर होत नाही. आणि ते 90% लोक जे संपत्ती जमा करतात आणि ती संपत्ती नंतर परत त्याच्यातच वापस घालतात. कोणतंही आत्मिक, मानसिक, शारीरिक कोणतंही सुख त्यांना मिळत नाही. मग आपण हेच आयुष्यभर करायचं का? तर नाही करायचं. आपण आपली जिंदगी वसूल करून घ्यायची. आपल्याला असं नाही जगायचं, रडत पडत जगायचं नाही. मस्त आनंदाने भरभरून जगायचंय. उद्याचा दिवस आपल्याला येईल का नाही माहित नाही. आजचा दिवस आपल्या हातामध्ये ना, तर हे 24 तास आपल्याला वसूल करून घ्यायचे. उद्या काय होईल कोणालाच माहित नाही. मग आज आपण चांगलं जगूया. मग काय करूया? तर जे आपल्याला वाटतंय ते आपण करूया. आपलं पॅशन आपण जगायचं. मग मला वाटतंय ना की या मुलांना काम द्यायचं, या मुलांना ज्ञान द्यायचं, शिकवायचं, तर मग आपण हे आज काम करू. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली की आपल्या पगारीतून आपण काय करू शकतो. मग तेव्हा ठरवलं की आपल्या पगारीतून आपण एक 20 मुलं पुण्यामध्ये सांभाळू शकतो. तेव्हा माझं वय 25 वर्ष होतं आणि 25व्या वर्षी मी 20 लेकरांचा बाप झालो. आणि लग्न झालेलं नव्हतं, काय नाही. बरोबर. आणि मग तेव्हा स्नेहवनची सुरुवात झाली. मग स्नेहवन नाव काय ठेवायचं? तर त्याला आम्ही नॉन प्रॉफिट म्हणत नाही, त्याला आम्ही फाउंडेशन म्हणत नाही, तर स्नेहवन. तर समाजाचं जेव्हा आपण ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो, आपल्या भावाला जेव्हा आपण मदत करतो, बहिणीला मदत करतो, तर ती सेवा नसते, ते कर्तव्य असतं. समाजाप्रती, मातीप्रती, देशाप्रती. तर ते कर्तव्य जेव्हा तुम्ही पार पाडता तेव्हा त्या नात्यामध्ये स्नेह असतो. आणि त्यामुळे हे स्नेहवन नाव ठेवलं. आणि मग तिथून स्नेहवनची 2015ला सुरुवात झाली ऑफिशियली. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आता जेवढं काही तू सांगितलंस त्याच्यामध्ये आपला जो मुख्य मुद्दा आहे की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या भावना त्याच्यामध्ये मला दिसायला लागल्या. त्या भावनांच्या वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये दिसतात. की सगळ्यात आधी की आपण काहीतरी करायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड ही एक भावना, किंवा त्याच्यामध्ये आपण काहीतरी देणं लागतो, त्याच्यामधनं काहीतरी करायला पाहिजे, किंवा या परिस्थितीत बदल घडवायला पाहिजे. म्हणजे एकीकडे ज्या वेळेला एक स्वप्न होतं की लंडनमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं, ते पूर्ण बाजूला ठेवून जिंदगी वसूल ह्या मंत्रावरती तू काम सुरू केलंस. सुरुवातीला त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्यात हे मलाही माहिती आहे, कारण तेव्हापासनं आपण एकमेकांसोबत बोलतोय जवळपास 2014-15 पासनं. आणि आपल्याला हेही माहिती आहे की ह्या गोष्टी सहसा आपल्या समाजाच्या चौकटीत लवकर मान्य होत नाहीत. कारण एक चांगली इंजिनिअरिंगची नोकरी सोडून जी एक चांगली पेइंग आहे, लौकिक अर्थानं आपण बाहेर पडतोय, तसं आपण बाहेर पडत नाही, कारण आपण जिंदगी वसूल करतोय. ओके, ज्या वेळेला लोक नेहमी गादीसाठी कमवतात त्यावेळेला आपण झोपेचा विचार करतोय. तर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तू समोर मांडल्यात आपल्या परिवाराच्या समोर किंवा आपल्या लोकांसमोर, त्यावेळेला सुरुवातीला त्यांच्या काय भावना होत्या आणि त्या सगळ्या त्या भावनांना तू उत्तर कसं दिलंस, किंवा तुझ्यात त्यावेळेला होत असणारी, कारण 25 वर्ष वय हे काही फारसं वय नसतं. ओके, गद्धे 25 आपल्याकडे म्हणतात. ओके, सो त्यावेळेला आपण काहीतरी वेगळं करायचंय आणि आपण त्या वाटेवरनं जात नाही आहोत जी आखून दिलेली आहे. तर अशा वेळेला ज्या वेळेला आपण वेगळी वाट निवडतो त्यावेळेला ती खडतरही असते आणि ती भावनिक दृष्ट्या सगळ्यात जास्त खडतर असते. ज्या वेळेला तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध वाहता तर तो मार्ग फार खडतडा असतो. पण मग तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध व्हायचं जर धाडस दाखवलं, तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता जिथे कोणीच पोहोचत नाही. तो अनुभव आम्ही घेतला. ऍक्च्युअली माझं वय 25 होतं आणि 25व्या वर्षी माझे मित्र जे बाकीच्या गोष्टी करत होते, जिथे त्यांना त्यांचं कुटुंब स्थापायचं होतं, लेकरासाठी काहीतरी घर घ्यायचंय, काहीतरी गाडी घ्यायची, तो विचार करत होते, तिथे त्या 25व्या वर्षी मी 20 मुलांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. 18 मुलं माझ्याकडे राहायला आली आणि स्नेहवन सुरू झालं. तर ही मुलं आली कशी? हो, तर म्हणजे जनरली काय होतं की जसं तुम्ही मगाशी म्हणले की ग्रॅटिट्यूड हा एक शब्द जो आहे ना, तो एक शब्द तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतो. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे.
प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीबद्दल ती जर भावना तुमच्या मनामध्ये यायला लागली नाही की आपल्याला कोणीतरी काहीतरी दिलंय, आपण त्याला वापस द्यायला पाहिजे, त्याला धन्यवाद म्हणायला पाहिजे, नम्र भावनेनं त्याला आपण ते स्वीकारायला पाहिजे. तर मी हे स्वीकारलं होतं की हे जे मला मिळाले, जे यश माझ्या पदरात आज पडलंय, मला 40 लाखाचं पॅकेज राहिलं असतं, तर हे यश माझं एकट्याचं नाहीये, आहे का नाही. गरज नसताना जेव्हा मी एखाद्या मेसवर जायचो, मेसवरती मला चपाती जमायची नाही खायला, त्या काकू माझ्यासाठी भाकर बनवून द्यायची. अरे वा. तर त्यांना काही घेणं देणं नव्हतं, त्यांना काही मी एक्स्ट्रा पैसे देत नव्हतो, पण मग ते ग्रॅटिट्यूड होतं की त्या काकूने माझी काळजी घेतली, लेकरासारखं मला जपलंय. माझा अर्जुन नावाचा मित्र त्याच्या पूर्ण वर्षाच्या नोट्स मला द्यायचा, तो विकायचा नाही, पुस्तकं मला द्यायचा. ते ग्रॅटिट्यूड होतं की मला हे दिलंय आणि मला हे वापस देणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही जर ते वापस नाही दिलं तर त्याचं काय अडणार नाहीये, पण तुमच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण होईल, जी पोकळी तुम्हाला म्हातारपणामध्ये अस्वस्थ करेल. गिल्ट की मी काहीच नाही केलं, माझ्या आयुष्यामध्ये सार काय राहिलं, 2 BHK फ्लॅट जो घेतला त्याच्यामध्ये मुलं राहतायत, माझं काहीच नाही त्याच्यामध्ये, आहे का नाही. आणि मग नंतर मी जेव्हा हे घरी सांगितलं की मी जे शेतकरी आत्महत्या करतात मराठवाडा विदर्भामध्ये, त्यांच्या मुलांसाठी काम करायचं. मग पहिल्या काळामध्ये जेव्हा आम्ही मुलं निवडायला सुरुवात केली तर लोक आम्हाला वेड म्हणायचे, कारण की समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात, लोकांना चांगल्या माणसापासून अडचण आहे, वाईट माणसापासून काहीच अडचण नाही. रस्त्यावरती एखादा दारू पिऊन पडू द्या, लोक त्याला कट मारून बाजूला निघून जातील, त्याच्याकडनं अडचण नाही. समाजामध्ये लोकांना चांगल्या माणसांपासून अडचण आहे, वाईट माणसांपासून काय अडचण नाही. समाजामध्ये लोक चांगल्या माणसांना नाव ठेवणार, वाईट माणसांना कोणी नाव ठेवणार नाही. अरे बापरे, त्याला नको बाबा, तो फार आगाऊ आहे, म्हणजे त्याच्या नादीला. म्हणजे आपल्याकडे ईडी बाबळ माहितीये का तुम्हाला, काटेरी बाबळ असते, त्या काटेरी बाबळामध्ये कोणी हात घालतंय का, त्याला कोणी दगड मारतंय का, नाही. दगड कोण्या झाडाला मारतात, जिथं फळं जास्त आहेत, गोड आहेत, रसाळ आहेत, बरोबर आहे, तर मग तिथं त्रास जास्त आहे. लोकांना दारूची भट्टी कोणी चालू केलं त्याला त्रास नाही, असं काम चालू केलं की फार त्रास आहे. मग जेव्हा आम्ही हे काम चालू केलं लोक म्हटले अरे खरंच याला नोकरी होती का, खरंच काय करतोय का, मग सरकारी अनुदानासाठी करत असेल, बाकी काय असेल, हे असेल तेच असेल. मुलं शोधायला जायचं तर लोक म्हणायचे अरे हा विकेल तिकडे नेऊन, अरे बापरे, नेपाळची गँग आहे का काय माहित नाही. मग मी म्हणायचं नाही बाबा, मी नेपाळचं नाहीये, मी परभणीचं आहे, हे माझ्या गावचं कार्ड आहे, हे माझं आधार कार्ड आहे, हे माझं वोटिंग कार्ड आहे. आणि मग आम्ही एक प्रक्रिया सेट केली की त्या भागामध्ये मी कविता लिहितो, त्या भागामध्ये आपला कोणी कवी मित्र असेल, त्या भागामध्ये आपला कोणी ओळखीचा असेल, त्याला शोधायचं, त्याला म्हणायचं बाबा असं आम्ही काम चालू केलंय, आम्हाला सामाजिक काम करायचंय, हा सामाजिक मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती आम्हाला वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये आमच्या हातून काहीतरी घडावं. मग त्या भागातल्या मित्राला निवडल्यानंतर मग तो आमच्या सोबत यायचा. मग त्या मुलाला आम्ही जाऊन सांगायचो की तुम्ही आम्हाला फक्त मूल शिकवायची परवानगी द्या. ते म्हणजे मग तुम्ही का शिकवतात, आम्हाला असं वाटतं की ह्या समाजात मला राहायचंय, मग समाज जर निरोगी असेल तर मी ह्या समाजात राहू शकेल, बरोबर आहे का नाही. उद्या जिथे मी राहतोय त्या कॉर्नरला जर घाण असेल तर ती घाणचा वास माझ्या घरात पण येणार ना, नक्की. त्यामुळे नैतिक कर्तव्य की त्या कॉलनीमध्ये घाण होऊ नये. त्या समाजामध्ये जर चांगले तरुण राहिले तर मला चांगलं राहता येईल, माझ्या आया बहिणींना चांगला प्रवास करता येईल. तर उद्या जर हे कुठं गावगुंड झाले, व्यसनाच्या अधीन गेले, कुठेतरी गांजा फुकायला लागले, तर त्या समाजामध्ये मी पण नाही राहू शकत. माझाही स्वार्थ आहे त्याच्यामध्ये की चांगला समाज निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मला काम करू द्या. मग लोक हळूहळू विश्वास ठेवायला लागले. मग पहिल्या बॅचचे मुलं आले, मग मी घरी सांगितलं. आता मी घरी एकुलता एक, जनरली मराठवाड्याचे तुम्ही असल्यामुळे तुम्हाला माहित आहे की एकुलता एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 15-20 लाख रुपये घेऊन लोक मागं होते की आमची मुलगी करा, आमच्याशी लग्न करा, सोयरी करा. अरेंज मॅरेज होतं, लव्ह मॅरेज करायला कधी वेळ मिळाला नाही. अरेंज मॅरेज मुळे मग मुली शोधायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मग आता आई वडिलांना मी जेव्हा सांगितलं की मी हे असं काम करतोय तर त्यांना ते धसकनच झालं. त्यांना टेन्शन यायला लागलं की आपला एकुलता एक मुलगा आहे, पुण्यासारख्या ठिकाणी असे 20 एक लेकरं सांभाळतोय, काहीतरी याला कोणीतरी करणी केली. माझी आई म्हणायची याला जादू टोना केला, भानामध्ये केली, म्हणली माझ्या लेकराला सगळं कोणीतरी हे केलं. आणि ते आईचं प्रेम होतं, गावाकडची आई होती आणि तिचं त्या प्रेमामुळे ती तसं म्हणायची. पण मी त्यांना समजून सांगितलं की मला असं वाटतं की माझं जे ज्ञान आहे, माझ्या ज्या स्किल्स आहेत किंवा माझं जे शिक्षण आहे हे या मुलांच्या कामी यावं ज्यांचं शिक्षण थांबतंय. म्हणजे मला आयुष्य जगण्याचा आनंद मिळेल, मला माझं आयुष्य समाधानाने जगायचं, समाधान ज्या गोष्टीत ते काम मला करायचं, तुम्ही मला सोबत करा. तर एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांनी पहिले 1-2 महिना हो नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते मान्य केलं की ठीक आहे, तू एकुलता आहेस ना, तर तुला काय करायचंय, तुझं जे शिक्षण आहे ते तुझ्या परीने तू जग. थोडक्यात हात टेकले अरे आपल्या मराठवाड्यातला हात टेकले आणि ते दोघंही नुसते हात टेकले नाही तर त्यांचे दोघांचे 4 हात घेऊन माझ्यासाठी कामाला सोबतीला आले. अरे वा. गावची सगळी शेती वाडी सोडली,
एकुलत्या एक मुलाचा हट्ट पुरवायचा आहे ना, तर मग तुला करायचं तर मग ठीक आहे, आम्ही तुझ्या सोबतीला येऊ. गावची सगळी शेतीवाडी सोडून ते पुण्यामध्ये माझ्यासोबत राहायला आले. मग भोसरीमध्ये 10x10च्या 2 रूम मध्ये आमचं काम चालायचं सुरुवातीच्या काळामध्ये 15-16. हो, तर मग तिथे एका रूम मध्ये 18 मुलं झोपायची. 2 रूम मध्ये आम्ही 30 जण राहायचो आणि त्या 30 जणांचा स्वयंपाक सुरुवातीच्या काळामध्ये एकटी आई करायची. बापरे. असे 9-10 महिने निघून गेले. मी माझ्या मॅनेजरला म्हटलं की मी नोकरी सोडतोय. तो म्हणला लगेच नोकरी सोडू नको, तू नाईट शिफ्ट कर. मग सुरुवातीला 1 आठवडा नाईट शिफ्ट करणं पण अवघड जायचं. पण जेव्हा समोर कुठेतरी ध्येय मिळतं की आपल्याला का जगायचंय, कसं जगायचंय, तर मग मोठे मोठे हिमालयासारखे डोंगर सुद्धा तुम्हाला मातीसारखे वाटायला लागतात. आणि जिथे मी 1 आठवडा नाईट शिफ्ट करायला अवघड जायचं, तिथे मी जवळपास 9 महिने नाईट शिफ्ट केली. रोज रात्री जॉबला जायचं आणि दिवसाही करायचं, रात्रभर जागायचं, दिवसाही जागायचं. 3.5 तास माझी झोप व्हायची. 3.5 तास झोपीवर मी सतत 9 वर्ष, सतत 9 महिने, सतत 9 महिने. बापरे. सतत 9 महिने नाईट शिफ्ट केल्यानंतर मग लग्नाचा विषय घरात परत निघाला की आता ह्या दिवाळीत लग्न करायचं. बरं. 2016 मध्ये. तर मी म्हटलं आता बाबा लग्नाच्या अगोदर जे काय आहे ते आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुलीला स्वप्न असेल की बाबा मला नवरा कुठेतरी शनिवार रविवारी फिरायला घेऊन जाईल, 2 BHK फ्लॅट असेल, छान कुठेतरी पिझ्झा बर्गर खाऊ. तर इथं मला भाकरीचा ठिकाणा नाही तर पिझ्झा बर्गर कुठून खाऊ घालायचं. आणि हे जे काम आपण चालू केले तर याच्यामध्ये उद्या कोणतं संकट येईल हे आपल्याला माहित नाही. तर कोण्याही मुलीला धोका देणं अवघड आहे. उद्या लग्नानंतर जर नोकरी सोडली तिला धोका दिल्यासारखं होईल. मग जे काय आहे ते आपण आधीच ठरवायचं. आणि मग मी विचारांती नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट 2016 मध्ये मी नोकरी सोडली. ऑगस्ट 2016 मध्ये नोकरी सोडल्यानंतर मग पुढचा प्रवास फार मजेशीर होता. असे. बर. पुढे काय झालं मग नोकरी सोडल्यानंतर? नोकरी सोडल्यानंतर मग पहिला प्रश्न होता की आता लग्न होईल का नाही होईल. म्हणजे त्या अनिश्चित तोपर्यंत स्नेहवनला 9 महिने झाले होते. हो, ते स्नेहवनला 9 महिने झाले होते. स्नेहवन आमचं 9 महिन्याचं बाळ तयार झालं. तेवढ्या अनिश्चित वातावरणात कुठे कशी अशी भीती किंवा आपलं पुढे कशी होईल असं काही चिंता किंवा त्यावेळेला आलेल्या काही भावना आई वडिलांच्या असतील, तुझ्या असतील, कुणाच्या असतील, की आता खरं ह्या आपण हे शिवधनुष्य पेललंय पण याच्या पुढे ते कुठपर्यंत आपल्याला पेलायचंय याबद्दल काही असं काही स्वतःबद्दल काही शंका? मी खरं सांगू का तुम्हाला, तेव्हा तो काळ असा होता की स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल कशाबद्दलही शंका न निर्माणायचा आहे का नाही. जेव्हा आपण एखाद्या ते द्रोणाचार्याची आपण गोष्ट वाचतो की सगळे 5 पांडव होते, कौरव होते आणि द्रोणाचार्य म्हटलं की तुम्हाला त्या झाडावरच्या पक्ष्याचा डोळा उडवायचा. तर एक जण म्हणायचं की मला झाड दिसते, पुन्हा म्हणायचं एक जण म्हणायचं मला पक्षी दिसते. एक अर्जुन असा होता की तो फक्त म्हणायचा की मला त्या पक्ष्याचा फक्त डोळा दिसतो. बरोबर. तर मला असं वाटतं की कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये, बिझनेसमॅन असू, विद्यार्थी असू, नोकरी करणारा असू, काही असू, त्याला त्याचं ध्येयावर त्याचा डोळा पाहिजे की आपल्याला हे करायचं ना असं जगायचं. तुमचे इथिक्स अँड प्रिन्सिपल जर स्ट्रॉंग असतील ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये इमोशनली तुम्हाला डिटॅच होता येतं. बरोबर आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी हँडल करता येतात की आता हे कसं करायचं. जनरली कसं होतं की बऱ्याच वेळेस मी थोडंसं आध्यात्मिक लहानपणापासून वाढलो तर माझे वडील म्हणायचे की सत्य संकल्पाचा दाता नारायण. जेव्हा तुम्ही एखादा चांगला संकल्प करताना आणि तो लोकहिताचा जर असेल तर त्याला सगळ्या सृष्टीची मदत मिळते. अगर किसी चीज को तुम कायनात से चाहते हो तो पूरी कायनात तुमको उसको मिलाने में लग जाती है. तर तसं ती सत्य घटना आहे. ती माझ्या आयुष्यात मी जगली, मी भोगली, मी अनुभवली आणि त्याच्यातून हे स्नेहवन उभं राहिले. जिथे 10x10च्या 2 रूम मध्ये 2500 स्क्वेअर फीट मध्ये आम्ही राहायचो तिथे आज 25,000 स्क्वेअर फीटच्या इमारती मुलांसाठी उभ्या आहेत. हो, 9 वर्षामध्ये. हे खरंच वाखाणण्याजोगं आणि हे खरंच वाखाणण्याजोगं. याच्यामध्ये आज जवळपास समजा तुम्ही सांगतो जो पुढचा प्रवास तर मी तुम्हाला सांगेलच पुढचा. तुम्ही जसं मला विचारलं की तुझ्या मनामध्ये धाकधूक होती का नाही होती, तर माझ्या मनामध्ये धाकधूक होती. पण माझ्या मनामध्ये धाकधूक ही होती की हे मी जे काम करतोय याच्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये. हे जे कर्तव्य मला ईश्वराने दिलंय ह्या कर्तव्यामध्ये मी कधीही कसूर करू नये. माझ्या हातामध्ये मी 20 जणांचं आयुष्य घेतलंय. माझ्या आयुष्याला काही झालं तरी अडचण नाही, पण ह्या 20 जणांच्या आयुष्याला धक्का लागता कामा नये. ती धगधग माझ्या मनामध्ये होती. याचं कसं होईल, काय होईल याची चिंता नसायची. म्हणजे मी जी जिम्मेदारी घेतली आहे ती जिम्मेदारी मला चांगल्या प्रकारे पार पाडता यावी ह्याची चिंता असायची. आणि ती चिंता पॉझिटिव्हली मी घ्यायचो. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्या कोणत्याही आयुष्यात तुमच्या आयुष्यात जी ही परिस्थिती निर्माण होते तिला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता. बरोबर. तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाहीत.
आणि दुसऱ्यात दोष पाहणं हा एक दोष असतो. त्यामुळे मी दुसऱ्यामध्ये दोष नाही बघायचो, स्वतःतले दोष बघायचे, स्वतःतल्या कामाच्या पद्धती बघायच्या, त्याच्यात निर्माण कसं काय चांगलं करता येईल ते बघायचं. मग 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आम्ही 2000 पुस्तकांचं ग्रंथालय उभं केलं होतं. 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये तिथं 30 जण झोपायचे, तिथे आम्ही 4 कम्प्युटरची लॅब सुद्धा उभी केली होती. की एक ध्येय होतं डोळ्यासमोर, की नुसतं खाऊपिऊ घालायचं आणि सांभाळायचा हा उद्देश नाही. तर चांगल्या घरच्या मुलांना ज्या सुविधा मिळतात, चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या संध्या मिळतात, त्या सगळ्या संध्या ह्या मुलांना मिळायला पाहिजे. आणि हे मला द्यायचं, हे मला करायचं, ह्यासाठी मी जीवाचं रान करेन, ह्यासाठी मी 1000 लोकांच्या पाया पडेल, ह्यासाठी मी दिवस रात्र झटेल. तर ते ध्येय जेव्हा डोळ्यासमोर असतं ना, तर मला वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्याची चिंता तुम्हाला लागत नाही. बरं, हिमालयाच्या टोकावर जायचं असेल तर छोट्या छोट्या दगडाच्या पायानं ते रक्तबंबाळ झाले, त्याला काय महत्व नसतं आयुष्यामध्ये. बरोबर आहे. त्यावेळेला आईबाबांची काय रिएक्शन होती? आईबाबांची रिएक्शन अशी होती की आईबाबांना वाटायचं की एकुलता एक मुलगा आहे, यानं जर चुकीचा निर्णय घेतला. आपल्याकडे कसं असतं की शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरात, आपला मुलगा शिवाजी महाराज होऊ नये आहे का ना, त्यानं तलवार काढावं, लगेच 4 लोकांना मारायला जाऊ नको, दुसऱ्यांना मारावं, आपण त्याचं गुणगान गावं आहे का ना. तुम लढो हम कपडे सांभाळते असं म्हणतात. बरोबर आहे. तर सगळीकडे तुम्ही नेता व्हा, आम्ही तुमच्या मागे चालू. तर मग आई वडिलांचं प्रेम असतं, ते त्या प्रेमापोटी त्यांचं चालतं की आपल्या मुलांना चुकीचा निर्णय घेऊ नये. यांना आता इतकी चांगली नोकरी लागली, लोकांना नोकरी लागत नाही, याला जर उद्या नोकरी सोडली, उद्या याला काही चांगलं वाईट झालं, ह्या मुलांना काही चांगलं वाईट झालं तर लोक याला जेलमध्ये टाकतील, आपलं कोण आहे पुण्यात. मग त्यांना ती एक भीती असायची, एक ती प्रेमापोटी निर्माण झालेली भीती होती. मग माझं काम हे होतं की आपण जो निर्णय घेतला तो त्यांना पटवून देणं, आणि त्याला वेळ घेणं फार गरजेचं होतं. की संयमाने तुम्ही जर जास्त वेळ दिला तर कोणताही निर्णय तुम्ही चांगला आहे का वाईट आहे हे सिद्ध करू शकता. तर मग मी त्यांना वेळ दिला, त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडे राहायला या. 9 महिने ते माझ्याकडे राहायला आले. त्या 9 महिन्यामध्ये झालं की चांगले वाईट जे माझ्यासोबत लोक जोडलेले होते त्या लोकांनी ते काम उचलून धरलं. मी एकटा फक्त तिथे काम नोकरी सोडणं हा एक निमित्त होतं, ते फार छोटासा त्याग होता. त्या त्यागाचं कुठेही मोल नाही आणि त्याचं काही महत्वही नाही माझ्या आयुष्यामध्ये. लोक काही जण नोकरी येऊन काढून टाकतात, हो असंही आहे का नाही. मला काढून नाही टाकलं, पण मी स्वतः निर्णय घेतला की मला हे करायचं नाही, मला असं जगायचं. मग ते झाल्यानंतर ज्या ज्या लोकांना असं वाटलं की हे काम चांगलं चालतंय, याच्यामध्ये आपण मदत करायला पाहिजे. मग दिनेश गुणे नावाचे आमचे सर होते. जून मध्ये स्नेहवन सुरू झाला आणि जुलैमध्ये त्यांनी लोकसत्ताला रविवारच्या पुरवणीमध्ये महाराष्ट्रभर लेख लिहिला. बरं. लगेच दुसऱ्या मित्राने 14 ऑगस्टला 15 ऑगस्टला GTV वर त्याची मुलाखत घेतली. अच्छा. याहूने 2दा लिहिलं, USA टुडेने लिहिलं, त्याच्यानंतर बिटर इंडिया असतील, लॉजिकल इंडिया असेल, बाकीच्या अशा बऱ्याच जणांनी त्याच्यावरती तेव्हा मग खूप चांगलं कव्हरेज दिलं, लोकांना हे केलं. बरं, त्या मोहामध्ये आम्हाला अडकायचं नव्हतं, कारण ते आमचं ध्येय नव्हतं, आम्हाला आमचं काम करणं आमचं ध्येय होतं. त्यामुळे मग हळूहळू आम्ही त्या कामाकडे वळत होतो. पण मग आई वडिलांनी जेव्हा हे सगळं जवळून बघितलं की जेव्हा आपण चांगल्या ध्येयानं चालतो तर त्याच्यात बी चांगले लोक जोडले जातात, मदत करतात, आणि त्यांना तो विश्वास आल्यानंतर मग त्यांनी मला नोकरी सोडायला सपोर्ट केला. मी म्हटलं की आता मला नोकरी सोडायची, दोन्हीपैकी एक निवडायचे. प्रकाश आमटेंची माझी भेट झाली आणि ते म्हटले की बाबा तुझा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तू नोकरी सोड. मग मी 9 महिने नाईट शिफ्ट केल्यानंतर मी तेव्हा सांगितलं की मला आता नोकरी सोडायची. आता ही वेळ आहे की लग्नानंतर चुकीचा निर्णय होऊ नये, त्यासाठी लग्न अगोदरच निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कम्फर्ट झोन पाहिजे, आपल्याला ह्या पूर्ण कामाला आयुष्य वाहून घ्यायचं. आणि मग आई वडिलांनी तेव्हा मला सपोर्ट केला. पण वेळ द्यायला पाहिजे ना. जनरली कसं होतं की 3 तास आपण प्रेमाचा पिक्चर बघितला की प्रेमाचे विचार निर्माण होतात, 3 तास आपण देशभक्तीवर पिक्चर बघितला की देशभक्तीचे निर्माण होतात. हा दोष इमोशन्सचा नाहीये, तर हा दोष मनाचा आहे. जे मन अवयव कुठेही दिसत नाही त्या मनाचे आपण गुलाम होऊन जातो. आपल्या समोर जर चिप्स ठेवला आणि काजू ठेवला तर माणूस काय खाईल? काय खाणार? साहजिकच चिप्स खाणार. पण शरीरासाठी चांगलं काय असतं? काजू. हे बुद्धीला कळतं पण हे मन कळू देत नाही. म्हणजे आपण म्हणतो कळतंय पण वळत नाही, तो तिथलचा खेळ असतो. त्यामुळे आपल्याला जर मनाचा आपण अभ्यास केला ना की मन एव मनुष्यानाम कारण बंधन मोक्ष यो हो, मन को जिताकर जिते. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. तर मग त्या मनाचा अभ्यास करायला पाहिजे की आपण त्याचं ऐकायचं का आपण सतसत विवेक बुद्धीने विचार करायचा. बरोबर आहे. मग त्यामुळे मी त्या निर्णयावर ठाम राहिलो. त्या निर्णयावर ठाम राहिल्यानंतर हळूहळू तसेच लोक जोडले गेले ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता, ज्यांचे वेगवेगळे हेतू होते, ते लोक ऑटोमॅटिक बाजूला गळून गेले. आहे का नाही? जसं जसं माणूस वरी चालत जातंय, ज्या ज्या कमजोर फांद्या असतात त्या गळून जातात. हे कुठेतरी संघटन कौशल्याचा भाग आहे, जे तू म्हणजे करत करत संघटन कौशल्य हे विकसित होत गेलं तुझ्यात, असं तुला वाटतं त्यावेळेला? मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मी जेव्हा IT मध्ये नोकरीला होतो तेव्हा मी संघाच्या शाखेतही जायचो. तर संघाच्या शाखेत जात असताना तेव्हा ते संघटन कौशल्य कदाचित शाखेकडून आलं असेल. आणि लहानपणापासून आमच्याकडे मराठवाड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मराठवाड्याला कष्टाची माती म्हणतात. की तिथे इतके चिकाटीचे जिद्दीचे लोक आहेत की तुम्हाला इथं जर लोक 4 तास कष्ट घेत असेल तर मराठवाड्यात लोक 10 तास कष्ट घ्यायला तयार राहतात.
बरोबर आहे. तर ते एक जिद्द, चिकाटी, कष्ट, हार मानायची नाही, ते आपल्या मातीनं आपल्याला दिलेलं आहे. त्या मातीचं गावाचं ऋण आहे. आई वडिलांनी ते संस्कार दिले लहानपणापासून. आणि मग मुख्य म्हणजे काय की मला असं वाटतं की जी जी परिस्थिती तुमच्या आयुष्यात येते त्या परिस्थितीतून तुम्ही शिकायला पाहिजे. तुम्ही जर नाही शिकले, तुम्ही जर बदल नाही स्वीकारला, तर तुम्ही काळाच्या ओघामध्ये वाहून जाता. तुम्ही टिकत नाहीत. आज काय आहे की आज AI आलंय, तर AI आपण स्वीकारायला पाहिजे. बरोबर, ते शिकायला पाहिजे. पहिले लोक पत्र लिहायचे, नंतर फोन आले, लँडलाईन आली, लँडलाईन नंतर मोबाईल फोन्स आले, मोबाईल फोन नंतर आज काय. बरोबर. कामाच्या पद्धतीही तुम्ही त्या वापरायला पाहिजे तुमच्यामध्ये. तुम्ही ते चांगल्या कौशल्य तिथे कसं दाखवाल, तिथे तुम्ही ते कसं चांगल्या पद्धतीने कसं वापराल, आहे का नाही. AK-47 तुमच्या हातामध्ये दिली, एक आतंकवादी 4000 लोकांना मारायलाही त्याचा वापर करेल, आणि एक देशाचा सैनिक ते देशाचं रक्षण करायलाही वापरेल. AK-47 एकच तीच आहे, उद्देश वेगवेगळे आहे का नाही. तर मला वाटतं की तुमचे उद्देश जर चांगले असले तर संघटन कौशल्य निर्माणही होतं, आणि उद्देश जर तुमचे साफ असतील तर लोक तुम्हाला जोडले जातात. लोक तुमचा उद्देश बघतात, आहे का नाही. कृतीपेक्षा भाव महत्वाचा असतो, आहे का नाही. कृती भावांवरती आपण भावना कृतीपेक्षा भाव महत्वाचा असतो. अगदी कृतीपेक्षा भाव महत्वाचा. जिंदगी वसूल हे खरंच अतिशय चांगले शब्द तू आम्हाला दिलेले आहेस. थँक्यू. आणि ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला अर्चनाची तुला बरीच साथ लाभली, मला याच्यासाठी माहिती आहे. कारण मी तुला त्या म्हणजे लग्नाच्या आधीपासून तर नंतर, आणि ज्या वेळेला आनंदी आणि राधा झाल्या तेव्हापर्यंत मी पूर्ण तुझा प्रवास बघत आलेलो आहे. तर अर्चनाने हे सगळं कसं स्वीकारलं? ती फार मजेशीर स्टोरी आहे सर. जनरली तरुणांचे लग्नाचे स्वप्न वेगळे असतात. तरुणीचे लग्नाचे स्वप्न, आजकाल प्री वेड शूटिंग आलंय, पोस्ट वेड शूटिंग आलंय, काय काय नवीन नवीन कन्सेप्ट आहेत. 2015 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं स्नेहवन सुरू झालं, 8 महिने मी नाईट शिफ्ट केली. जेव्हा मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, माझ्या गावाकडचे किंवा खेड्यापाड्यातले जे एक अरेंज मॅरेजची एक पद्धत असते की मुलगा काय करतो, मग सॉफ्टवेअर इंजिनियर, मग किती हुंडा घेणार, 15 लाख रुपये. ते एक रेट कार्ड ठरलेलं असतं. मी मराठवाड्यात आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे. शिक्षक आहे का तर 9-10 लाख रुपये, प्रोफेसर आहे का तर मग 15-16 लाख रुपये असं. तर मग त्या काळामध्ये तितके लाख रुपये घेऊन लोक माझ्या मागे होते की आमची मुलगी करा, स्थळ बघायला या, अरेंज मॅरेज करूया. मी नोकरी सोडल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी फोन बंद केले. सोशल मीडियाचा तिथे ड्रॉबॅक होता की सोशल मीडियावर सगळं शेअर झालं की IT इंजिनियरने नोकरी सोडली, एका झटक्यात एका झटक्यात. ते कौतुक झालं लोकांचं, पण इथे पोरगी द्यायला कोणी तयार नाही झालं. मग त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की आपलं हे जे काम आहे, हे काम जी मुलगी स्वीकारेल तिच्याशी आपण लग्न करायचं. लग्नामध्ये मी अटी घातल्या की हुंडा घ्यायचा नाही, कोणतीही वस्तू लग्नामध्ये घ्यायची नाही. लग्नामध्ये आमच्याकडे तुमचं सगळंच संसार दिला जातो, कोळपाट चमच्यापासून तर गॅस सिलेंडर, कपाट, राणीचा पलंग, बाबाचा पलंग, सगळं दिलं जातं. 2 ट्रक माल दिला जातो. तर मी म्हणलं हेच एक चमचाही लग्नामध्ये वस्तू घ्यायची नाही, हुंडा घ्यायचा नाही, साध्या पद्धतीने लग्न करायचं. मग 15 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलं गावी गेले, आम्ही मुलगी पाहायचा कार्यक्रम चालू झाला. मग 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. मग 1 दिवसामध्ये 3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. सकाळी एक मुलगी बघायला जायचं, कांदे पोहे खायचे, दुपारी 1 मुलगी बघायला जायचं, 3 वाजता 1 मुलगी बघायला जायचं. आणि मग ते विचारायचे की तुम्ही काय काम करता. आता खेड्यापाड्यामध्ये बाबा आमटे कशाला कोणाला माहिती आहेत. बरोबर. आणि सामाजिक काम म्हणजे काय माहिती असतं, लोकांना वाटतं की बाबा शैक्षणिक संस्था असेल तर ते गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं, भरपूर पैसा असतो, त्याच्यावरती काम चालतं. इथे तर लष्कराच्या भागरी बांधणं म्हणतात या कामाला. आणि मग त्यांना आम्ही सांगायचं की बाबा आम्ही समाजसेवा करतोय, मुलं सांभाळतोय, आणि मग लग्न अगोदरचे असे 20 मुलं येतं. तर मग म्हणायचे मुलीला काय काम आहे. मुलीला म्हणायचं मुलीला काहीच काम नाहीये, फक्त ह्या 20 मुलांची आई बनायचे, 20 मुलांचा स्वयंपाक करायचा आहे, 20 मुलांचे भांडे कुंडे घासून त्यांचा अभ्यास घ्यायचा, आंघोळी घालायचं, हे सगळं तिला करावं लागेल. मग ते म्हणायचे सांगू, आणि वापस परत फोनच यायचं नाही. 2-4 दिवस असे निघून गेल्यानंतर मग अर्चनाला आम्ही बघायला गेलो. माझे भाऊजी होते, ते शिक्षक आहेत, त्यांनी त्या अर्चनाच्या वडिलांना सांगितलं की चांगलं स्थळ आहे, चांगलं काम आहे. आणि मग आम्ही तिला बघायला गेल्यानंतर सोमवारी आम्ही बघायला गेलो. तर त्यांना आधीच पार्श्वभूमी माहित असल्यामुळं मुलगी सगळ्या गोष्टीला होच म्हणत होती की आयुष्यभर कोणतीही तक्रार न करता लग्न करावं लागेल. तर मुलगी म्हणायची हो काय अडचण नाही. मी म्हटलं आयुष्यभर जे काम पडेल ते करावं लागेल. ती म्हणायची हो काय अडचण नाही. म्हणजे सप्तपदीच्या आधी सगळ्या अटी मान्य करून घेतल्या होत्या. त्या सगळ्या हो झाल्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की आता सगळं होय तर मग नाही कशाला म्हणायचं. सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी लग्न झालं 5 दिवसात. वा. आणि त्या लग्नाच्या काळामध्ये भारत सरकारने नोटाबंदी केली होती.
त्यामुळे आमचं 1,000 रुपयात लग्न झालं. 8 नोव्हेंबर. हा, 8 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबरचं आमचं लग्न आहे. बर. तर त्या काळामध्ये लग्न झालं. 21 नोव्हेंबरला लग्न झालं. 24 नोव्हेंबर 2016ला सगळे देव दर्शन करून आम्ही स्नेहवनमध्ये आलो. 25 नोव्हेंबरला मुलं आले आणि आमचा संसार सुरू झाला. बरं, आता स्नेहवन नाव इतकं गोड, अर्थ इतका डीप मध्ये, आणि स्नेहवन काय तर 10 बाय 10च्या 2, त्या 2 रूम मध्ये राहायचं, खायचं. 8 बाय 8च्या छोट्या किचन मध्ये आम्ही तिथे संसार सुरू झाला. 8 बाय 8च्या छोट्या किचन मध्ये आम्ही नवरा बायको झोपायचो. त्या 2 रूम मध्ये मुलं झोपायचे. आणि अतिशय संघर्षाचा काळ की जो कोणी इमॅजिनही करू शकत नाही. आपण आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला तर ते 10 बाय 10च्या एका रूम मध्ये 10-12 भाऊ झोपायचे, कुटुंब झोपायचे. त्यांचं कुटुंब झोपायचं 10-12 जणांचं. आमच्या एका 10 बाय 10च्या रूम मध्ये आमच्याकडे 18 जण झोपायचे. अरे बापरे. तर एवढा संघर्षाचा काळ होता आमचा. तसे आम्ही 3.5 वर्ष काढले त्या याच्यामध्ये. आता अर्चनाचं वय जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा 19 वर्ष होतं. 19व्या वर्षात मुली इथे सेकंड इयर फर्स्ट इयर काहीतरी नोकरी शिक्षण घेतात, मास्टर झाल्यावर कुठेतरी लग्न करतात 25-26व्या वर्षी. ही माऊली 19व्या वर्षी 20 लेकरांची आई झाली होती. सगळ्या मुलांचा स्वयंपाक ती एकटीच करायची. बरं, आता असं असतं की आपल्या घरी आपण जेव्हा राहतो आई मुलीला काम सांगत नाही. केलं तरी बी 2 लोकांचा स्वयंपाक पाणी बाकी गोष्टी करणं एवढंच सगळं माहित असायचं. बरोबर. पुढच्या गोष्टी काय माहिती, इथं 25-30 जणांचा स्वयंपाक एकटीला करावा लागायचा. एवढा मोठा उंडा चोरायचा तर मनगट दुखायचे अक्षरशः. रात्री ती ढसाढसा रडायची की हे मला होत नाहीये, फार मला फिजिकल ट्रेस येतोय, फार मानसिक ताण येतोय. बरं, आमच्याकडे असं होतं की आम्ही परतीचे डोर कापलेले होते. आम्ही स्वतःची नोकरी सोडली होती. बरं, आमच्या आयुष्यावर आमचं एकट्याचं कुटुंब अवलंबून नव्हतं. 20 लोकांचं कुटुंब अवलंबून होतं. त्यांना भविष्य दाखवायचं होतं, त्यांना दिशा द्यायची होती. त्यामुळे परतीचे दोर तोडले होते. त्यामुळे आम्ही तक्रारी कोणाला करू शकत नव्हतो. आम्ही स्वतःहून स्वीकारलं होतं. आम्हाला कोणी लादलेलं नाही की तुम्ही असंच जगा ना, असंच करा ना, असंच राहा. त्यामुळे स्वतःहून स्वीकारल्यामुळे कोणाला जजही करता येत नाही. मग आमचा तो संघर्ष पुढे 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 जसा जात होता, 2017 मध्ये कामाच्या व्यापामुळे तिचं मिसकॅरेज झालं आणि आम्हाला पहिलं बाळ आमचं गमावं लागलं. तर पहिलं बाळ जेव्हा आम्ही गमावलं तर तेव्हा आम्ही पांडुरंगाला खूप मानतो. आम्ही पांडुरंगाला हे दिलं की म्हणलं हे आमच्या आयुष्यात असे वाईट दिवस का आणलेस. आमचं पूर्ण आयुष्य आम्ही तुळशीपत्र घरादारावर ठेवून आम्ही दुसऱ्याचे लेकरं सांभाळतोय, काय एकत्र जेवतो, एकत्र राहतोय आयुष्यभर. त्यांना एकच जेवण आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचं असेल आम्ही शपथ घेतली अशी. काय घासातला घास सगळेजण मिळून खातोय म्हटलं. आणि आमचं बाळ कसं काय गेलं. ते मिसकॅरेज झाल्यानंतर डॉक्टर कुलकर्णी म्हणून तिथं हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये, ते डॉक्टर रवींद्र कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. आणि मग ईश्वराने पुढच्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी रचून ज्या ठेवलेल्या होत्या त्याची अनुभूती आम्हाला यायला लागली. तुम्ही जर संयमाने आज जे तुमच्या आयुष्यात घडतंय त्याच्याकडे जर बघितलं ना, तर आज जर तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल तर नंतर तर तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे की जर तुमचे कर्म चांगले असतील, तुमचा जर भाव चांगला असेल, तुम्ही जर तुमच्या कर्तव्यामध्ये कुठेही कामचुकारपणा केला नाही, तर जे जे तुमच्या आयुष्यात वाईट घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठी. जर आज वाईट घडतंय ना तर उद्या चांगलं होणार आहे. ह्या गोष्टीवर प्रगाढ विश्वास पाहिजे. किती काळी रात्र असू द्या, त्या काळी रात्रनंतर उषःकाल काल होतो, सूर्य उगवतो काय, आणि त्याच्यानंतर हळूहळू चंद्राचा प्रकाश वाढत जातो आणि परत पौर्णिमा येते. हा निसर्गाचा नियम आहे. तो निसर्गाचा नियम आम्ही जवळून अनुभवला सर, की आपल्या आयुष्यात आमच्या आयुष्यात जेव्हा संकट आले, जेव्हा अडचणी आल्या, तेव्हा ईश्वराने आम्हाला डबल ताकद दिली. तेव्हा ईश्वराने आम्हाला ते सक्षम करण्यासाठी पाठवलं. तर आम्ही त्या नकारात्मक जाण्यापेक्षा आम्ही सकारात्मककडे गेलो. भावनांशी खेळण्यापेक्षा त्या भावनांना ताकद बनवली की आपण ह्याच्या पलीकडे जाऊन काम करायचं, अडकायचं नाही याच्यामध्ये, त्या अपयशाला खचून जायचं नाही, आलेल्या दुःखाला पचवायचं, ते गिरवत बसायचं नाही. आणि मग तिथून पुढे गेल्यानंतर मग हळूहळू पुढचं स्नेहवन वाढत गेलं. बरं, तर त्या आता डॉक्टर कुलकर्णींचा तू उल्लेख केलास, मग त्याच्यामधनं काय पुढे काय झालं, म्हणजे त्यानंतर म्हणजे त्यांनी एक मार्ग दाखवला, त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या वास्तूत वगैरे आला, मोठी जमीन त्यावेळेला घेतलेली. मला आठवतं लॉकडाऊन झाला होता, त्याच्या अलीकडच्याच या गोष्टी आहेत, मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीच्याच या सगळ्या गोष्टी. हो, जनरली जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा आयुष्यात आमच्या वाईट आलं तेव्हा त्या काळानंतर चांगलं घडलं. बरोबर. तर आम्ही खचून गेलो होतो की आमच्यासोबत असं का झालं. डॉक्टर रवींद्र कुलकर्णींचा त्याच्या आधी आमचा कधीच परिचय नव्हता.
आमच्या बायकोचं मिसकॅरेज झालं म्हणून आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंटला म्हणून गेलो. आणि त्या मॅडम बाहेर आल्या आणि त्या म्हणल्या, होते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हणलं हो मॅडम. म्हणल्या, तुमचा नंबर द्या बरं, जरा जुन्या गाद्या वगैरे तुम्ही घेता का, आंबे वगैरे आमच्या शेतातले आहेत तुम्ही घेता का? आम्ही त्यांना दिले, नंबर दिला, त्यांनी त्या गाद्या पाठवल्या, आंबे पाठवले आणि तो स्नेह आमचा वाढत गेला. आम्हाला वाटलं माणसं खूप चांगले आहेत. आमचं त्यांनी दवाखान्याचं बिल कमी केलं, चांगलं आम्हाला मदत करायला सुरुवात केली आणि मग तो स्नेह हळूहळू वाढत होता. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. बरं. रात्री 1:30 वाजता आम्ही ऍक्टिव्हवर डिलिव्हरीला गेलो. 1.5 किलोचं बाळ झालं, 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. तर ते डॉक्टर म्हणले, बाबा ह्या बाळाला घेऊन तुम्ही ह्या 25-30 लेकरांमध्ये झोपू नका, याला इन्फेक्शन होईल. 2017 मध्ये लेकरं वाढले, 25 लेकरं झाले, 30 जण त्या 10x10च्या 2 रूम मध्ये आम्ही झोपायचो. तर म्हणले याला इन्फेक्शन होईल. मी म्हटलं आम्ही पहिल्यांदा एक शपथ घेतलेली की आयुष्यभर मुलांमध्ये राहायचं, आयुष्यभर मुलांमध्ये खायचं. आपलं बाळही तिथेच वाढेल, तिथेच राहील, त्याच शाळेत जाईल. आणि मग तिथे त्या बाळाला आम्ही जन्म दिला. आम्ही परत मुलांमध्ये त्या बाळाला घेऊन राहायला लागलो. डॉक्टर कुलकर्णी म्हणले, तुमचं काम चांगलं आहे, आम्हाला तुमच्याशी जोडला जायला आवडेल. आम्ही जागेच्या शोधात होतो की आपली गावाकडची जी 5-10 एकर जमीन आहे ती विकू आणि लेकरांना इथे छोटंसं घर बांधू. तर आम्हाला असं कळलं त्यांची जागा आहे. त्यांना आम्ही विनंती केली की तुमची अशी अशी जागा आहे, आळंदीच्या पुढे कोयाळी फाटा म्हणून आहे, त्या कोयाळी फाट्याला तुमची जागा आहे, तर आळंदीपासून हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर आम्हाला तुम्ही त्याच्यातलं एक 10 गुंठे द्याल का? तर ते म्हणजे 10 गुंठे आम्ही तुम्हाला अशीच देऊ, तुमचे काय स्वप्न आहेत सांगा. त्या स्वप्नांना मी तुम्हाला नंतर उत्तर देईल की आम्हाला पुढे काय करायचं होतं, कसं करायचं होतं. तर मग मी त्यांना म्हटलं की बाबा आम्हाला फक्त खाऊ पिऊ घालायचं नाहीये सर, तर आम्हाला मुलांना जे चांगल्या घरच्या ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या इथं द्यायच्या. मुख्य म्हणजे मुलांमध्ये जे आवड आहे ती त्याला जास्त निर्माण करून त्याच्यावर पुढे काम करायचं. म्हणजे एखाद्याला कुकिंग आवडत असेल, एखाद्याला म्युझिक आवडत असेल, एखाद्याला खेळ आवडत असेल, तर त्याला साइन कॉस थिटा सिक बसत असं म्हणायचं नाही. तर ज्याच्यामध्ये जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यावर जास्त काम करायचं, त्याचे वीक पॉईंट कमी करायचे, स्ट्रॉंग पॉईंटवर जास्त काम करायचं आणि मग त्याला जे आवडेल त्याला ते शिकू द्यायचं. आणि मग त्याग, सेवा, समर्पणाच्या माध्यमातून शिस्त, संस्कार आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीमध्ये काम करून ह्या समाजाला चारित्र्य संपन्न तरुण आम्हाला द्यायचे. आणि पुढे 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये 200-300 लेकरांना मी स्ट्रीम मध्ये आणायचं. तेव्हा माझं वय होतं 29 वर्ष. स्नेहवन सुरू करून नेमकेच 3-4 वर्ष झाली होती. आणि 29व्या वर्षी कोणीतरी मुलगा असा बोलतोय, त्यांनी आमचं कौतुक केलं. नुसतं कौतुक नाही केलं तर तुम्हाला मी सांगतो, पांडुरंगाने त्यांच्या रूपात आम्हाला देव भेटवला. ज्या डॉक्टरांकडे फक्त मिसकॅरेज झालं म्हणून आम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंटला गेलतो, त्या 2 वर्षामध्ये त्या डॉक्टरांनी आम्हाला 2 कोटी रुपयाची जागा दान केली. अरे बापरे. ते म्हणले तुम्हाला 200 मुलं सांभाळायला किती जागा पाहिजे? मी मला 2 एकर जागा पाहिजे. त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी आम्हाला 2 एकर जागा दान केली. तर मग आम्हाला तेव्हा कळालं की 2 वर्षानंतर की आपण जेव्हा मिसकॅरेज झालं होतं तेव्हा पांडुरंगाला आपण दोष द्यायचे की आमच्या आयुष्यात काळा दिवस का आला. पण जर मिसकॅरेज झालंच नसतं तर ट्रीटमेंटला गेलोच नसतो तर हे झालंच नसतं. बरं, त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी की जी जागा होती ती 2 किलोमीटर वरती कुठेही घर नाही, येड्या बाबळीचे झाडं, जंगल, आणि त्या जंगलामध्ये डॉक्टर म्हणले की तुम्ही राहायला जाल का? तर मी म्हणलं जाऊ राहायला. फेब्रुवारीत जागा मिळाली. मार्च मध्ये आम्ही ठरवलं 2019 मध्ये की आपण जूनच्या आधी तिथे राहायला जायचं. काय निर्णय जेव्हा तुम्ही चांगले घेता आणि जे घेतलेले निर्णय त्याच्यावर तुम्ही ठाम जर राहिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजकालच्या पिढीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की निर्णय घ्यायचा 2 मिनिटात बदलला, निर्णय घ्यायचा 2 मिनिटात बदलला, सातत्य नाही. आणि त्याच्यावर तुम्ही जर स्टेबल नाही राहू शकला तर तुमचे बाकीचे लोक तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर आधी तुमचा विश्वास पाहिजे, तुम्ही त्याच्यावर स्टेबल राहायला पाहिजे, मग त्या तुमच्या स्टेबिलिटीला बघून समाज तुमच्यावर विश्वास ठेवेल. बरोबर. आज हा प्रोडक्ट, उद्या तो प्रोडक्ट, कोणताच प्रोडक्ट मध्ये कंपनी पुढे जात नाही, असा विषय. सातत्य. हो, तर त्यामुळे मग सातत्य पाहिजे. मग आम्ही ठरवलं की आपण तिथे राहायला जायचं. मार्च मध्ये काही मित्रांच्या सहकार्यानं आम्ही तिथे एक पत्राचं घर उभं केलं आणि जून मध्ये तिथे राहायला गेलो. जून मध्ये सर राहायला गेलो, 8 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं. हा, मला आठवतं ते त्यावेळेला 8 महिन्यामध्ये लॉकडाऊन पडलं. आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही तिथे 40-50 लेकरं घेऊन तिथे त्या जंगलामध्ये राहत होतो निवांत. कोणताही कोरोना नाही, कशाची भीती नाही, कशाचाही निवांतपणा नाही, कशाची अडचण नाही. मग तेव्हा आम्हाला जाणवलं की आपण निर्णय पटकन घ्यायला पाहिजे आणि योग्य घ्यायला पाहिजे. आम्ही फेब्रुवारीत जागा मिळाली, मार्च मध्ये आम्ही ठरवलं की 3 महिने तिथे राहायला जायचं. आणि जर आम्ही तिथे राहायला नसतो गेलो तर स्नेहवन उभंच नसतं राहिलं. परत 10x10च्या 2 रूम मध्ये सगळं लॉक करून गावाकडे निघून जावं लागलं असतं. आम्ही नोकऱ्या सोडलेल्या होत्या, आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. पण देवाला जर तुमचा
अजून ती महत्वाची गोष्ट की जर तुमचा लोकहिताचा उद्देश असेल, नुसता उद्देश नाही म्हणजे माझीच बायको माझीच गाडी माझ्याच बायकोला गोल गोल साडी असं नाही, तर लोकहिताचा उद्देश पाहिजे, त्याच्यातून समाजाचं भलं व्हावं. बरोबर. जेव्हा जेव्हा समाजाच्या भल्याचा ज्यानं उद्देश ठेवलाय त्यानं मोठं निर्माण केलं. काय आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केली होती. इथं आपल्या मातीला 8 लोक येतात, त्यांनी 8,000 लोकांची सेना स्थापन केली. कोणी मुलगा दिला, कोणी सोनं दिलं, कोणी काय दिलं. बरोबर. तर लोकहिताचा उद्देश असेल की समाज पाठीशी उभा राहतो, आणि हेतू शुद्ध असेल की मग देवही त्याला मदत करतो. डिवाइन एनर्जी सुद्धा वर्क विथ यू, वर्क फॉर यू होतं. बरोबर. आणि आम्ही ते अनुभवलं. मग आम्ही तिथे राहायला गेल्यानंतर तिथं खूप अडचणी निर्माण झाल्या. त्या जंगलामध्ये लाईट नव्हती, पाणी नव्हतं, दूध नव्हतं, गॅस नव्हतं, सिक्युरिटी नव्हती, काही नव्हती. परत आम्ही म्हटलं की आमच्या आयुष्यात जे संकट आले ते संकट आम्हाला अडचणीत टाकण्यासाठी आले नाहीत, तर आम्हाला सक्षम करण्यासाठी आलेत. तर आपण अजून चांगल्या प्रकारे काम करूया. आणि मग तिथून आम्ही पुढचा प्रवास निर्माण केला. म्हणजे थोडक्यात दैवाला दोष न देता आहे ते स्वीकारून आपण त्यातनं कसं चांगलं. दैव काहीच नसतं सर, दैव तुम्हीच निर्माण करू शकता. बरोबर. काय, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे का नाही. दैव म्हणजे पीक असतं. बरोबर. आणि कर्म म्हणजे पेरणी असते. तुम्ही जे पेरता ते उगवत, आणि जे उगवलं ते तुम्हाला कापावं लागतं. त्यामुळे तुम्ही चांगलं पेरा म्हणजे चांगलं उगवेल, आणि चांगलं उगवलं तुम्हाला चांगलं कापता येईल. तुम्ही चुकीचं पेरलं की चुकीचं उगवेल आणि चुकीचं कापावं लागेल. आणि आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं का झालं. तुझ्या आयुष्यात कधीतरी तू चूक केलेली आहेस, त्याच्यामुळे असं झालंय. त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्धाचे भोग देवाच्या बापालाही चुकले नाहीत. म्हणजे भगवान श्रीरामाच्या बापाला सुद्धा देवाचे बाप चुकले, कर्माचे भोग चुकले नाहीत. मग ते आपल्या सामान्य माणसाला काय, चांगले कर्म करायचे, वाईट करून कधीच चांगलं होणार नाही. निश्चितच. मग त्याच्यानंतर आज जसं मी स्नेहवन बघतोय, मागच्या वर्षी मी आलो होतो तिथे, त्यावेळेला अतिशय छान इमारती, मोठं लॅब, मुलांसाठी चांगली लायब्ररी, आणि अद्ययावत सगळं काही झालंय. आज वेगवेगळ्या विदेशातनं लोक तिथे येतात. तिथे इंटर्नशिप करण्यासाठी एक जॅपनीज मुलगी आली होती मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला. बरेच म्हणजे विदेशात तुला तुझं जाणं झालं, तुझ्या कामाची दखल US पर्यंत सुद्धा घेतली गेली आहे. सो हे हळूहळू असं जे वाढत गेलंय त्याच्यामध्ये आज कुठेतरी तुला असं वाटतं की आपण जसं तू बोललास की पेरणी चांगली केली, चांगलं वाढलं, चांगलं कापायला आलं, तर याच्या पुढे हे पूर्ण कुठे घेऊन जाता येईल. मी हे बघतोय की त्याच्यामध्ये तू चांगली मूल्य त्या मुलांना दिलीस. प्रत्येक मुलाने 2 झाड घेतलेले आहेत आणि ते वाढवत आहेत. प्रत्येक मुलाने रोज वाचनाचा छंद घेतलेला आहे, आणि हे प्रत्येकाला जवळपास कंपल्सरी आहे. आणि त्यातनं जी चांगली जडणघडण होतीये, आणि आता US मध्ये गेलास किंवा अजून दुसऱ्या देशांमध्ये तू जाऊन आलास, तर तुला काय वाटतं त्या लोकांची मदत वगैरे असं पूर्ण ती लोक ज्या वेळेला जोडल्या गेली. मला असं वाटतं सर की तुम्ही जेव्हा कोणतंही काम करताय त्याच्यामध्ये कधी शॉर्टकट नाही घ्यायला पाहिजे. कष्टाला काही पर्याय नसतो, तुम्ही भरपूर कष्ट घ्यायला पाहिजे, कोणताही शॉर्टकट नाही घ्यायला पाहिजे. जेव्हा आम्ही तिथे राहायला गेलो होतो तर आम्ही ठरवलं होतं की आपल्याला नुसते मुलं सांभाळायचे आहेत का, तर मुलं सांभाळणार तर 1000 संस्था आहेत. मग तुम्ही स्नेहवन सुरू करण्याचा काय उद्देश. तर आपल्याला मुलांना शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ह्या तिन्ही गोष्टीतून चांगलं घडवायचं. मग पालक म्हणून जर मुलं आपल्याकडे बघतात तर आपल्या आयुष्यामध्ये पहिलं आपण बदल घडवायला पाहिजे. मग मागच्या 9 वर्षामध्ये स्नेहवन मध्ये कोणी टीव्ही बघत नाही, टीव्हीच नाही आमच्याकडे. जगातलं असं एकमेव ठिकाण जिथे 100 लोक एकत्र राहतात पण मोबाईलच नाही. मुलं मोबाईल वापरत नाहीत. आमच्याकडे 70-80-100 मुलं आहेत पण त्याच्यातला एकही मुलगा मोबाईल वापरत नाही. आहे का शक्य ह्या काळामध्ये. मग आम्ही म्हणतो की बुद्धीला चांगले विचार मिळावेत. बुद्धीला चांगले विचार मिळण्यासाठी चांगला आहार मिळावा. मग आहार कधी मिळेल तर वाचनाने मिळेल. जे ऐकता बोलता त्याच्यातून चांगला आहार मिळेल. तर मग वाचन संस्कृती आम्ही तिथे सुरू केली. 1 मूवी 1 बुक नावाचा एक कन्सेप्ट चालू केला. प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचेल त्याला चांगला पिक्चर दाखवायचा. ज्याला पिक्चर पाहायचं त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. रविवारी पिक्चर दाखवतो, आठवडाभर पुस्तक वाचून घेतो. इन्सेंटिव्ह. मग 20 पुस्तकांपासून सुरू झालेली लायब्ररी आज आमच्याकडे 15,000 पुस्तकांची आहे. तिथे आम्ही लॅब्स बनवायला सुरुवात केल्या. जसं तुम्हाला मी म्हटलं की आमच्या आयुष्यात संकट आले, आम्ही त्याच्यात शॉर्टकट नाही घेतला. तिथे लाईट नव्हती. मग आम्ही ठरवलं की हा पूर्ण प्रकल्प 100% सोलारवर करायचा. स्नेहवन हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. 2 एकरचा कॅम्पस जो आहे तिथे 70 किलोवॅटचा सोलार आहे. तिथे 100% सगळं सोलारवर चालतं. आम्हाला दूध मिळायचं ना, आम्ही शाकाहारी आहोत. आम्हाला वाटायचं की मुलांना चांगलं दूध मिळावं. मग आम्ही शॉर्टकट नाही घेतला.
आम्ही तिथे स्वतःची गौशाळा चालू केली. एका गिर गायीपासून गौशाळा सुरू झाली, तर आज तिथे जवळपास 20-25 गिर गायी आहेत, जिथे मुलांना A to मिल्क खायला मिळतं. आम्ही स्वतः दूध काढतो, दुधाचं पनीर बनवतो, पनीरच्या भाज्या बनवतो. हे सगळं मुलं प्रॅक्टिकली शिकतात. सगळं जे आहे ते प्रॅक्टिकली करायला सुरुवात करा. झाडं लावा, झाडे जगवा, पुस्तकात वाचून काय करायचंय? हातात झाड द्या आणि ते लावायला शिकवा. प्रत्येक पालकाने जर तसं केलं, आपली 140 कोटी जनता आहे, नक्कीच एकाच वर्षात तेवढे झाडं लावले जातील. पण लावत नाहीत ना. अडचण ती आहे की निम्मे लोक तर नुसतं वाचतातच. इम्प्लिमेंटेशन, सुंदर विचार काय करायचे? सुंदर विचार जर कृतीच्या जोडीमध्ये आले तर त्याचा फायदा आहे. नाही तर हातपाय असून पॅरालिसिस झाल्यासारखे आहेत. सुंदर विचारांना कृतीची जोड मिळणं फार गरजेची. तर मग आम्ही तिथे कृतीची जोड देतो मुलांना, की जे आपण बोलतोय ते आपलं बोले तसे चाले त्याची वंदावी पावले, असं बरोबर संत म्हणतात. तर त्या वाक्यानुसार आम्ही तिथे सगळं इम्प्लिमेंट करतो. मग तिथे स्वयंपाकाला गॅस मिळायचा नाही. अर्चना जवळपास 50 लोकांचा स्वयंपाक चुलीवर करायची. मग आम्ही तिथे बायोगॅस इन्व्हेंट केला. आज जवळपास 100 लोकांचा सगळा स्वयंपाक बायोगॅसवर बनतो. सगळं मुलं बीईच्या केमिकलच्या फायनल इयरच्या मुलांना बायोगॅसचा प्रकल्प, तिथं आमचा 7वी-8वीचा मुलगा पीएच चेक करतो. एवढं प्रॅक्टिकली तिथे करतो. बरं, मग तिथे नुसतं आम्ही तिथे लॅब्स डेव्हलप करायला सुरुवात केल्या. कंटेनर्स मध्ये लॅब केल्या. कंटेनर मध्ये भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही तयार केली. तुम्ही जर इंडियाज फर्स्ट कंटेनर लायब्ररी टाकलं तर स्नेहवनचं नाव येतं तिथे. शिपिंग कंटेनरला डिझाईन करून इंग्लिश पुस्तकांची लायब्ररी तयार केली. मग फिजिक्स लॅब तयार केली, इलेक्ट्रॉनिक्स लॅब तयार केली, म्युझिक सेंटर तयार केलं, वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट सेंटर तयार केले. की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. की यांनी उद्या आपापल्या गावात जाऊन 4 लोकांना काम द्यावं, असे ते सक्षम बनावेत, की ना की काम मागावं. मग ते सक्षम कधी बनतील? तर त्यांचा माइंडसेट लहानपणापासून असा घडावा की त्यांनी उद्यापासून उद्योग चालू करावे. आणि मग लहानपणापासून ते माइंडसेट घडवण्यासाठी आम्ही तिथे काम करतो. मग आता शेतकऱ्याच्या पोराला कांदा कसा उगवायचा माहित आहे, बटाटा कसा उगवायचा माहित आहे, डाळ कशी उगवायची माहित आहे, त्याची प्रक्रिया आम्ही तिथे शिकवतो. मग आम्ही 5 मशीन घेतल्या. कांद्याचा मसाला बनवणं, डाळीचे तुरीची डाळ बनवणं, पापड बनवणं, चिप्स बनवणं, तेल काढणं, हे सगळं प्रॅक्टिकली मुलांना तिथे शिकवतो. की उद्या याने जर हा उद्योग त्याच्या गावात चालू केला तर 10 लोकांना काम मिळेल. मुलं निवडताना आम्ही एका गावातून मुलं निवडली नाही, तर 12 जिल्ह्यातली आणि 40 गावांमधली मुलं आज आमच्याकडे आहेत. तेवढ्या एरियासाठी आम्ही आज काम करतो. की उद्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये असे सोशल लिडर्स तयार झाले तर तिथे एक सामाजिक क्रांती निर्माण होईल. त्याने जर 10 मुलं शिकवले तर अजून खूप सगळे चेन ऑफ ह्युमॅनिटी क्रिएट होईल. आणि मग तिथून मग आम्ही काम करायला सुरुवात केलं. हळूहळू मग लॉकडाऊन जसं कमी होत गेलं तसं काही चांगल्या लोकांना परत स्नेहवनचं काम माहीत पडलं. त्यांनी तो विश्वास आमच्यावर ठेवला आणि एका माणसाने पूर्ण इमारती आम्हाला बांधून दिली. जिथे गेल्यानंतर आम्हाला राहायला झोपायला जागा नव्हती, तिथे आज 100 मुलांचं 100 मुलींचं असं सुसज्ज हॉस्टेल्स आम्ही बांधून उभे केले. डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचे आशीर्वाद त्याला लाभले. भारताचे 22वे एअर चीफ मार्शल यांचे आशीर्वाद त्याला लाभले. जवळपास 10 पद्मश्री, 10 IAS ऑफिसर स्नेहवनला भेट देऊन गेले. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, समाजातल्या ज्ञात अज्ञात हातांमुळे, निस्वार्थ भावनेने ज्यांनी आम्हाला मदत केली आहे, तन मन धनाने, त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज हा प्रवास इथपर्यंत आलाय. याच्यामध्ये आमच्या नवरा बायकोचं खरंच काही कर्तृत्व नाहीये, याच्यामध्ये आमचं खरंच काही योगदान नाहीये. पण आम्हाला असं वाटतं की ईश्वराने जर आम्हाला ह्याच्यासाठी निवडलंय तर हे खरं आमचं भाग्य आहे. आमच्या जीवनाचं सोनं झालं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हणतात. की मेले तर खूप जण मेलेत. काय जग किती जुनं आहे का आपण त्याची हिस्ट्रीच काढू शकत नाही. हजारो वर्षापूर्वीचं जग आहे. काय आपल्या आजोबाचं नाव आपल्याला माहित असते, त्यांच्या आजोबाचं नाव सुद्धा माहित नाही आपल्याला, आपल्या कुळातलं. बरोबर. तर आपण बी उद्या आजोबाचे आजोबा होणार आहेत, आपल्याला कोणी लक्षात ठेवणार नाही. पण तुम्ही जर चांगले कर्म केले तर ते चांगले कर्म दिगदिगंत आठवणीत राहतात. आज शिवाजी महाराजांना 400 वर्ष जाऊन झाले तरी त्यांचे कर्तव्य, त्यांचे तत्व आणि त्यांनी जे शिकवण दिली ती समाजामध्ये आजही पाळली जाते. तर मला वाटतं की चांगले कर्म टिकून राहतात माणसाचा. हा देह टिकून राहणार नाही, माझं नाव रूप टिकून राहणार नाही, पण तुम्ही जे कर्म पेरता ते कर्म नक्कीच टिकून राहतात आणि त्याला समाजाला दिशा मिळते. खूप चांगल्या नोटवरती आपण बोलतोय ह्या, आणि तुझ्या याच कामाबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. असाच पुढे राहा, असाच लोकांना दिशा दाखवत राहा, अशाच उद्देशाने काम कर. माझं सौभाग्य की मी स्नेहवनसाठी काहीतरी करू शकलो. माझंही सौभाग्य आहे की तुमच्यासारख्या माणसासोबत आज मला इथे संधी भेटते बोलायची. आणि खूप छान वाटलं हे सगळं बोलून. आणि जिंदगी वसूल अशीच करत राहा. येस. आणि मी दॅट नोट येस वी वुड या. आणि मी सगळ्यांना विनंती करेल की हे जे लोक, म्हणजे सुराणा सरांनी इतका चांगला संकल्प केलाय की 2035 पर्यंत जवळपास 10 लाख 10 लाख लोकांपर्यंत
एक सामाजिक आरोग्य निर्माण करणारा समाज निर्माण करायचा आहे, चांगले लोक निर्माण करायचे, तर तुम्ही हे जे बघताय ते हे शेअर करा. आज दिल्लीमध्ये काही वाईट घडलं की 1 मिनिटात मोबाईलवर लोकांना कळतंय, पण चांगले काम चांगले विचार लोक प्रसार प्रचार करतच नाहीत आणि ते तिथेच मरून जातात. तर चांगला विचार आपण शेअर करावा, लोकांना वाढवावा, दाखवावा आणि स्नेहवनला नक्की भेट द्यायला यावं अशी मी विनंती करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू. सेम हिअर सर. थँक्यू सो मच. आता आमच्या प्रथेप्रमाणे आम्ही 2 मग्स देणार आहोत. बर. एका मग्स वरती तुझी स्वाक्षरी करून ते तू आम्हाला देणार आहेस. वा. आणि दुसऱ्या मग वरती मी स्वाक्षरी करून तुला देणार. वा वा वा. याच्यावर आमचा फोटो सुद्धा दिसतोय आहे ना. वा वा. थँक्यू. थँक्यू.